नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की उद्या निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते। आज निफ्टीमध्ये आपल्याला कसा एक 100 पॉईंटचा ट्रेड पकडता आला, आपण काय त्याच्या मागची आपली डिसिप्लिन होतं, काय त्याच्या मागची सायकोलॉजी होती, काय ॲनालिसिस आपण लावलं, हे तुम्हाला सगळं शिकायचं असेल तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बनून राहा। आणि यस, डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करत चला, कारण 5000 सबस्क्रायबर्स आपल्याला लवकर कंप्लीट करायचे आहे आणि ते कंप्लीट झाल्यावर आपण यूट्यूबवर लाईव्ह येणार आहे। तर तुम्हाला लवकरात लवकर जर यूट्यूबवर लाईव्ह बघायचं असेल मला, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आज आपण कसं आयडेंटिफाय केलं की 25000च्या वर गेल्याच्या नंतर आपल्याला बाय करायचं आहे लाईव्ह क्लासमध्ये, हे आपण आयडेंटिफाय केलं। आणि त्याच्यानंतर जे आहे ते मार्केटमध्ये एक इमिडिएटली एक मोठा मोमेंटम झाला, 100 पॉईंट आपल्याला प्रॉफिट बघायला मिळाला। तर आज मार्केट ओपन झालं, ओपन झाल्याच्या नंतर इमिडिएटली जेव्हा मार्केट खाली आलं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की ट्रेंड जो आहे निफ्टीचा तो पॉझिटिव्ह आहे, सेल साईडला आपण ट्रेड करणार नाही, 970 एनिवे जो आहे सपोर्टचा काम करत आहे। तर इथून मार्केट जेव्हा टर्न झालं, इथून मार्केट टर्न झालं, ही मोठी कॅन्डल होती, या मोठ्या कॅन्डलच्या 50% ब्रेक केला, राऊंड लेवल 25000 ब्रेक केलं, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आता बाय करा निफ्टीला, इथे निफ्टीला बाय करा, स्टॉप लॉस या लोच्या खाली लावू आणि टार्गेट जे आहे ते आपण 25100 पर्यंत ठेवू किंवा 25070 हे पहिलं टार्गेट, 25100 हे दुसरं टार्गेट असणार आहे। तिथून मार्केटमध्ये एक इमिडिएट मुवमेंट झाला, 12 वाजेपर्यंत आपल्याला 25100चं टार्गेट जे आहे ते अचीव पण झालं। आणि मी हा मेसेज जो आहे प्लॅटिनम मेंबरच्या ग्रुपमध्ये टाकून पण दिला होता, दोन्ही ग्रुपमध्ये, की टार्गेट जे आहे आपले अचीव झालेले आहे निफ्टीमध्ये। तर दॅट इज द पॉवर ऑफ ॲनालिसिस। तर तुम्हाला फक्त हे माहीत पाहिजे ट्रेंड कोणत्या साईडला आहे, ट्रेंड इज अवर फ्रेंड। आपल्याला जर ट्रेड करायचा जरी असेल तरी मार्केटच्या ट्रेंड सोबत ट्रेड करायचा, तर ट्रेंड पॉझिटिव्ह आहे, इथे साईन दिसत होतं ब्रेकडाऊनचं, पण आपण निगेटिव्ह नाही केला, आपण रिव्हर्सल पाहिला, इथून पॉझिटिव्ह साईडला ट्रेड केला आणि मग एक आपल्याला चांगला मोमेंटम वरच्या साईडला मिळाला। तर हे शिकायसाठी व्हिडिओ रेग्युलरली बघत राहा, चॅनल सोबत बनून राहा आणि यस, LMS मध्ये जो आपला कोर्स आहे तो कंप्लीट करायला विसरू नका। आता आपण बघूया निफ्टीमध्ये काय होऊ शकते। आता त्याच्यानंतर मार्केट जे आहे साईडवेज गेलं आणि सेकंड हाफमध्ये सेलिंग आली आणि मार्केट जे आहे वापस त्याच रेंजमध्ये येऊन क्लोज झालेलं आहे, 25050 ते 24970 या रेंजमध्ये येऊन मार्केट वापस क्लोज झालेलं आहे। तर आता आपल्याकडे उद्या एक्सपायरीसाठी एक वरती रेंज आहे 25125 खाली 24970, याच्यामध्ये आपण काहीच नाही करणार आहे। उद्या मी एक्सपेक्ट करतोय मार्केट जे आहे जवळजवळ 25000च्या जवळपासच एक्सपायर होऊन जाईल। तर खूप मोठा मूव एक्सपेक्ट करत नाही मी, थोडासा एक ऑप्शन सेलरचा दिवस असू शकतो, पण जर ऑप्शन सेलर ट्रॅप झाले तर एक मोठा मूव येऊ शकतो। तो कुठे येणार, कसा आयडेंटिफाय करणार आपण, त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे की दुपारी 2च्या नंतर 25125च्या वर जर मार्केट ट्रेड करणं चालू केलं तर आपण कॉल बाय करणार आणि आपलं टार्गेट जे आहे 25200 पर्यंत राहील। जर दुपारी 2च्या नंतर मार्केट जे आहे 2 किंवा 1, 12:30, 1, 2च्या नंतर मार्केट समजा 24970 ब्रेक करत असेल तर आपलं टार्गेट 24900चा राहणार आहे, पण फर्स्ट हाफमध्ये नाही, हे सगळं सेकंड हाफमध्ये झालं पाहिजे। फर्स्ट हाफमध्ये हे नाही होणार, सेकंड हाफमध्ये जर होत असेल तर आपल्याकडे एक चांगला ट्रेड आहे। 12:30, 1च्या नंतर सर ही सिच्युएशन आली तर आपण ट्रेड करणार, अदरवाईज ऑप्शन सेलरचा दिवस असू शकतो, प्रीमियम डीके होऊ शकते, याची पण जास्त प्रोबॅबिलिटी आहे। सो लेट्स सी बँक निफ्टी। बँक निफ्टीची आज एक्सपायरी होती, आज बँक निफ्टीमध्ये तेच झालं जे आपण काल डिस्कस केलं होतं। आपण ऑलरेडी म्हटलं होतं 51400च्या वर आणि 51000च्या खाली जर गेला तरच ट्रेड करा, मधात ट्रेड नका करू। ज्यांनी पण मधात ट्रेड केला असेल आज त्यांचा प्रीमियम डीकेमुळेच लॉस झाला असेल, बाकी तर काही झालं नाही बँक निफ्टीमध्ये। आणि आता उद्यासाठी पण आपण ते सिमिलर ठेवणार आहे, 51250च्या वर गेलं तर बाय करायचं आहे आणि टार्गेट 51400चं राहील। सेल साईडला आपण कोणता ट्रेड करणार नाही आहे बँक निफ्टीमध्ये। आपण आता बघूया की डिसिप्लिन ट्रेड जे आपण करत आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय आतापर्यंत अचीव झालं आज। तर डिसिप्लिन ट्रेडमध्ये आज आपण सकाळी मार्केट ओपन झाल्या बाय करून टाकलं होतं विदाऊट एनी ॲनालिसिस। त्याच्यासोबत आपण 80 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला 24955ला, तो स्टॉप लॉस काही ट्रिगर झाला नाही। मॅक्सिमम प्रॉफिट 2750 रुपये आपल्याला दाखवत होतं जेव्हा 25145 25150 पर्यंत फ्युचर गेला होता। आणि आज जे प्रॉफिट आहे 25150ला बंद झालं, 155ला बंद झालं, तर
20.500 रुपये प्रॉफिट झाला, पण मॅक्सिमम प्रॉफिट आज जो आहे तो 2750 रुपयापर्यंत पण दाखवत होता. तर दिस इज द पॉवर ऑफ डिसिप्लिन. हे डिसिप्लिन आपण फॉलो करणार आहे. आपण बघू शकतो की लोक म्हणतात मार्केटमध्ये नुकसान होते. मी तुम्हाला दाखवत आहे की बघा, तुम्ही बघू शकता मॅक्सिमम प्रॉफिट 16,350 आणि जे बुक प्रॉफिट आहे विदाउट एनी स्ट्रॅटेजी ते सुद्धा 8,000, म्हणजे टोटल कॅपिटलच्या 8% प्रॉफिट 1 वीकमध्ये, एक हफ्त्यामध्ये 8% प्रॉफिट बिना स्ट्रॅटेजीचं होत आहे. तर यस, डिसिप्लिनला तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका आणि डिसिप्लिन फॉलो करा. ट्रेडमध्ये स्टॉप लॉस, टार्गेट, एक लॉट, प्रॉपर मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा आणि प्रॉफिट हा तुम्हाला होणारच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. एम करूया 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायसाठी. या व्हिडिओचा लाईक टार्गेट ठेवूया आपण 200 लाईक्स. आय होप तुम्ही कंप्लीट करून टाकसाल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला, जेणेकरून आपण लवकरात लवकर जे आहे यूट्यूबवर लाईव्ह सेशन करू शकेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.